नमस्कार मित्रांनो, सागर हिट्स या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत मुंजा हा चित्रपट बघायला आणि तेही आलो आहोत आपण सांगलीत. आणि या चित्रपटाचा आपण पब्लिकचा रिव्ह्यू बघणार आहोत की पब्लिकचं यावरती काय रिॲक्शन आहे हे तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. आणि ते तुम्ही नक्की बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण मजेदार अशा कमेंट्स लोकांनी पास केल्या आहेत. मराठी डायरेक्टरने चित्रपट जरी डायरेक्ट केला असला तरी त्यात मराठीपणा पण आहे आणि कॉमेडी हॉरर सुद्धा आहे. बघूया आपण लोकांच्या प्रतिक्रिया. ऍक्टर वगैरे कशी ऍक्टिंग असं तो मुलगा एवढा काय आमच्या ओळखीचा नव्हता तो हिरो मी पण त्यानं ज्या प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे, ऍक्टिंग करत जे कौतुकास्पद ऍक्टिंग आहे. आणि आताच तुम्ही म्हणजे चित्रपट बघून तुम्हाला कसा वाटत चित्रपट? हॉरर तर आहेच, बट त्याच्यासोबत कॉमेडी सुद्धा भरपूर आहे आणि बघण्यासारखा पिक्चर आहे. सेकंड पार्टची आम्हाला आता आतुरता आहे. मस्त पिक्चर एकदम बेस्ट होता. बेस्ट वाटलं तुम्हाला? हो, त्यातले मुंजा वगैरे कॅरेक्टर मुंजा वगैरे कॅरेक्टर चांगले होते. परत तिची स्क्रिप्ट सुद्धा एक नंबर होती. आणि न्यू कमर्स आहेत, हिरो आणि हिरोईन पण न्यू कमर्स आहेत. हो, तुम्हाला कसं सगळे त्यांची ऍक्टिंग सुद्धा आता न्यू कमर्स असल्यासारखी वाटलीच नाही. काहीतरी एक्स्ट्रा, काहीतरी वेगळं असं वाटलं. वाटतं? ठीक आहे, धन्यवाद. एक नंबर आहे पिक्चर, चांगला आहे वगैरे अॅनिमेशन व्हीएफएक्स वगैरे कसं हो वाटतं? सगळं सगळं एक नंबर आहे. इंडियन मुव्हीजला एवढं चांगलं प्रोत्साहन डायरेक्शन आपल्या मराठी माणसानं केले, आदित्य सरपोतदारेने. त्यांचं डायरेक्शन कसं वाटतं तुम्हाला? नाही, एक नंबर आहे डायरेक्शन. न्यू कमर्स आहेत त्यामध्ये दोन्ही पण हिरो आहे. ते कसं त्यांची ऍक्टिंग वगैरे कशी वाटते? ऍक्टिंग पण चांगली म्हणा आणि स्टोरी रायटिंग वगैरे सगळं चांगलं होतं. याचं पार्ट अॅनिमेशन पण चांगलं होतं. म्हणजे मुंजा भारी वाटला. हो भारी. काय म्हणजे भीती दाखवणारा चित्रपट होता. कॉमेडी कसा वाटला? कॉमेडी पण होता, ट्रॅजेडिक पण होता, थोडा रडका पण होता आणि डेंजर पण होता. डेंजर होता, म्हणजे भारी वाटला एकूण एक. भारी वाटला. म्हणजे मूवी तुम्हाला कसा वाटला? मूवी तसा भीतीदायक पण आहे आणि कॉमेडी पण आहे. छान आहे मूवी, छान आहे. बाकी काय नाही. हॉरर आहे, हा, हॉरर पण आहे आणि कॉमेडी पण आहे. एक नंबर मूवी आहे. भीती वाटली की नाही? हो, भीती वाटण्यासारखे असे भरपूर सीन आहेत. तसा मूवी एक नंबर. ऍक्टर वगैरे कशी? ऍक्टिंग असं तो मुलगा एवढा काय आमच्या ओळखीचा नव्हता तो हिरो मेन, पण त्यानं ज्या प्रकारची ऍक्टिंग केलेली आहे, ऍक्टिंग करत जे कौतुकास्पद ऍक्टिंग आहे. आणि मूवीचं डायरेक्शन म्हणा किंवा ते ग्राफिक्स म्हणा, स्टोरी रायटिंग म्हणा, बाकी सगळं टॉप क्लास. मुंजा हा चित्रपट यायच्या अगोदर मुंजा कोण असतो हे तुम्हाला माहित होतं का अगोदर? नाही नाही नाही, मला अजिबात असलं काय माहित नव्हतं. मी फक्त ट्रेलरच्या बेसिसवर थोडं मित्रांचं ऐकून आलतो फक्त. आणि जसं मित्र मला सांगितले त्यापेक्षा पण मूवी जरा जास्तच भारी आहे. मला जरा सुद्धा अपेक्षा नव्हती की मूवी एवढा चांगला असेल. मी तुम्हाला पण रेकमेंड करतो की मूवी तुम्ही नक्की बघा. धन्यवाद. कसा वाटलं तुम्हाला मुंजा? मुंजा आम्ही लहानपणापासून ऐकत आलो की म्हणजे असं फक्त पिंपळाच्या झाडावर असलेलं एक भूत आहे, एवढंच ऐकलं होतं गोष्टीतून वगैरे. परंतु मुंजा आता जो पिक्चरमध्ये बघितला एकदम हॉरर, एकदम खतरनाक. कॉमेडी पण मिक्स होते, एकदम जबरदस्त पिक्चर. कॉमेडी, हॉरर अँड थ्रिल एकदम मस्त आहे. खतरनाक खतरनाक म्हणजे 5 पैकी 5 स्टार फॉर हॉरर. 5 पैकी 5 स्टार. हा, फॉर हॉरर.